नमस्कार. तुम्हाला ना इकडच्या पद्धतीची शेवग्याच्या पानांची भाजी कशी करतात खोबरं घालून दाखवते. तर चला आपण स्टार्ट करूया. मी पहिल्यांदा साहित्य दाखवते, त्याच्यानंतर मी भाजी कशी बनवतात ती पण दाखवते. शॉर्टकट आहे, इझी आहे, कोणी पण बनवू शकतं. चला तर मग मी पहिल्यांदा तुम्हाला साहित्य दाखवते. ह्याच्यासाठी मी घेतलंय खोबरं, हा छोटा कांदा इकडचा, ह्याच्याविषयी मी तुम्हाला नक्की दाखवेन. हा कांदा आणि थोडीशी हळद आहे, थोडंसं जिरं आहे आणि ही इकडची मिरची आहे जिला कांदारी म्हणतात. तर हा मसाला मला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे न पाणी घालता. मग त्याच्यानंतर लागणार आहे मला छोटासा परत 2 कांदे फोडणीसाठी आणि थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता. थोडंसं पाहिजे तर थोडंसं पाणी घालू शकता जरासं वाटण्यासाठी, कारण कधी कधी वाटत नाही. अशा पद्धतीनं मी मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही आहे शेवग्याची पानं, जी साफ करून धुवून ठेवली होती काल मी फ्रीजमध्ये. तर आता हा काय करायचं आहे की हे सगळं मिश्रण आहे ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. मी एकजीव करून घेते, मग तुम्हाला दाखवते. हाताचा वापर करा, स्वच्छ हात धुवा आणि त्याच्यानंतर चालू करा काम. तर कारण की हाताने कालवलं की तर चांगली चव पण येते आणि हाताने केल्यामुळं आणि मिक्स पण व्यवस्थित होतं. पानाला हा मसाला लागतो. तर मी हे एकजीव करून घेते आणि मग तुम्हाला सांगते पुढचं. अशा पद्धतीने मी हे एकजीव करून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यानंतर एक कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल गरम झालेलं आहे आणि हा थोडासा कांदा मी घालत आहे. पहिल्यांदा कांदा थोडासा ब्राऊन झाला की तुम्हाला मोहरी टाकायची. त्याच्यामध्ये मोहरी चांगली तडतडली की तुम्हाला कढीपत्ता घालायचा. त्याच्यानंतर असा कलर होणार. त्याच्यानंतर सगळी घालायची आहे. भाजी सगळी घातल्यानंतर मस्त हलवून घ्यायची आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जे मिक्सरचं भांड्यामध्ये आपण वाटलं होतं आणि ज्याच्यामध्ये कालवलं होतं ना त्याच्यामध्ये इतकं पाणी घेतलेलं आहे मी. ते स्वच्छ धुवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. गॅसवर 2 मिनिटं शिजवायचं आहे आणि हे भांडं असं त्याच्यावरती उपडी घालायचं आहे आणि 2-2 मिनिटांना हलवायचं आहे. अशा प्रकारे करून असं एक गोल करायचं आहे, परत झाकून ठेवायचं आहे. अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे. पाणी सुद्धा नाही आहे. मग थोडा वेळ अशी साईडला करून ठेवायची आहे. त्याच्यानंतर ही भाजी तयार झालेली आहे खाण्यासाठी. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.